वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। काँग्रेसमध्ये लढला, तिथून आला, आता पुन्हा बीजेपीचा कमळ घेऊन तुमच्या या विधानसभेमध्ये आला। आज पाहिलं पोस्टर बाबू आहे, तो काही आपला आशिष बाबू नाही, तो पोस्टर बाबू ज्या गावात जाल त्या गावात मोठे मोठे पोस्टर लावले। बहिणींनो, त्यांना आयुष्यात धोतर नाही घातलं। मी ओळखतो त्याला, जेव्हापासून मला समज आला तेव्हापासून आशिष बाबू ओळखतो। आजपर्यंत त्याला धोतर घालून पाहिलं नाही, पण बाबूला मागची पोस्टर मध्ये एकदम आशिष बाबू धोतर घालून आहे, हे गुमराह करण्यासाठी लोकांना सांगत आहे की मी गरीबाचा वारिया आणि शेतकऱ्याचा पुत्र आहो आणि मी धोतर घालतो। कधी पाहिलं का त्याला तुम्ही 2009 धोतर घालून पाहिलं का? त्याच्यानंतर पाहिलं का? पण हेच बेवकूफ बनवण्याची त्या लोकांची, ह्या भाजपच्या लोकांची नीती आहे। आणि हा उधारीवर आलेला उमेदवार आहे, हा काही स्थानिक नाही आहे, हा राहते कुठे, याचा पक्ष कोणत्या, याची विधानसभा कोणती हे कोणालाच माहित नाही आहे। आणि हा भाड्याने आणि किरायाने आणलेला हा उमेदवार आहे, जिथून आणला तिथं पाठवण्याची वेळ 20 तारखेला आलेली आहे। आणि तीच 20 तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण की आपला पंजा 1 नंबरची बटन आहे, आपला पंजा 1 नंबर, आपला पक्ष 1 नंबर, आपला उमेदवार 1 नंबर आणि महाराष्ट्राचा वाघ आपले केदार साहेब 1 नंबर। म्हणजेच 1 नंबरची बटन आपल्याला 20 तारखेला सगळ्यात जास्तीत जास्त मतदान करायचं आहे। आज सुनील केदार साहेबांचं केदार कुटुंब सांभाळणाऱ्या ज्या आमच्या माय स्वरूप असणाऱ्या वहिनी ज्या उमेदवार म्हणून आपल्याकडे आलेल्या आहे, आज आपल्या केदार साहेब व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा।